तीर्थक्षेत्र विकास कामे दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत पूर्ण करावीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. युसूफ पठाण, प्रतिनिधी मालेगाव, नाशिक. महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी 993 कोटींच्या कामांना मान्यता. राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या जतन व संवर्धनास शासनाचं प्राधान्य असून तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच भाविक पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयीसुविधांसह आरोग्य सुविधांची उपलब्धता करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यावेळी शिखर समितीच्या बैठकीत 6 तीर्थक्षेत्र विकासासाठी एकूण 993.72 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांना आणि निधीला मंजुरी देण्यात आली. सह्याद्री अतिथीगृह येथे विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार धनंजय मुंडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह सर्व संबंधित अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परिसर विकासासाठी 301.54 कोटींची तरतूद. श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परिसर मूळ आराखड्यातील पुढील नवीन कामांसाठी सुमारे 301.54 कोटी रुपयांचा अतिरिक्त आराखडाही तयार करण्यात आला आहे. 3 टप्प्यात या मंदिराची कामे वेळेत पूर्ण करावीत. पहिला टप्पा मुख्य मंदिर परिसर विकासामध्ये भव्य प्रवेशद्वारे, डिजिटल रांग व्यवस्था, प्रतीक्षागृहे, अन्नछत्र, योग ध्यान केंद्र आणि मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण. दुसरा टप्पा तीर्थ व पुरातन स्थळे, हरिहर व मार्कंडे तीर्थांचं वैज्ञानिक पुनरुज्जीवन, घाट, सायकल ट्रॅक, दिव्यांग सुलभ सुविधा, फूड कोर्ट आणि CCTV सुरक्षा व्यवस्था उभारणं. तिसरा टप्पा मेरू पर्वत विकास, मेरू पर्वतावर भव्य शिवमूर्ती, शिवपुराण व वैदिक संग्रहालय, ॲम्फी थिएटर, लेझर लाईट अँड साऊंड शो आणि ध्यानस्थळं विकसित करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पुण्याचे जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर आदर्श गाव विकास आराखडा व संत तुकाराम महाराज जन्मस्थान संवर्धन विकास आराखड्याचे सादरीकरण केला. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी श्री क्षेत्र कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखडा व श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परिसर विकास आराखड्याचं सादरीकरण केलं. किल्ले अजिंक्यतारा जतन आणि संवर्धन व संगम माहुली सातारा समाधी स्थळ संवर्धन आराखड्याचे सादरीकरण साताराचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सादर केलं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.